कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नव्या वर्षाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडलाय। 3 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसतोय। कृषी मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं येवला, मनमाड, सटाणा, दिंडोरीसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात 172 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। त्यात गहू, कांदे, हरभरा या रब्बी पिकांसोबत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचाही समावेश आहे। मागचे 2-2 हप्ते रोपांचे नाश होऊन गेलेले आणि हे विकत घेऊन रोप टाकलं तर याचा सरकारी पातळीवर याचा विचार होऊन याचा पंचनामा झाला पाहिजे आणि जे थोडंफार रोप शिल्लक आहे त्याला तरी सरकारने शेतकऱ्याच्या मनाजोगा भाव द्यावा, अशीच माझी तुमच्याकडून सरकारकडे अपेक्षा आहे। या अवकाळी पावसाचा फटका 23 गावातील 301 शेतकऱ्यांना बसला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमचा आणि रात्री साधारण 12-12:30च्या दरम्यान पाऊस आला आणि 1 एकर गव्हाचं नुकसान झालं। सरकारने ते थोडं लक्ष ठेवून पंचनामे वगैरे करून गव्हाची झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी। दरम्यान कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात नव्या वर्षाच्या तोंडावर शेतकरी संकटात आलाय। जेव्हा कृषी मंत्री आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देतील का, याकडे आता बळीराजाचं लक्ष लागलेलं आहे। विशाल मोरे, लोकशाही मराठी, मालेगाव।